सहकार मंत्र्यांचा त्या शेतकऱ्याला फोन गेलाय। आपण पाहतोय 40,000 रुपयांचं कर्ज माफ करण्याची शेतकऱ्याची मागणी होती। कर्ज माफ करण्याचं बाबासाहेब पाटलांकडून आश्वासन देण्यात आलंय। तर आपण पाहिलं या शेतकऱ्याने स्वतःला अवताला झुंपून घेतलं होतं, कारण बैल खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते आणि या बातमीची दखल अखेर आता शासनाकडून घेण्यात आली आहे। साम टीव्हीने ही बातमी लावून धरली होती, या बातमीचा पाठपुरावा केला होता आणि त्यानंतर मात्र साम टीव्हीच्या या बातमीचा अशा प्रकारे इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। सहकार मंत्र्यांनी त्या शेतकऱ्याला फोन केलाय। 40,000 रुपयांचं कर्ज माफ करण्याची शेतकऱ्याने मागणी केली होती आणि कर्ज माफ करण्याचं बाबासाहेब पाटलांकडून आश्वासन देखील देण्यात आलंय। 40,000 रुपये घरच्यांना बोला द्या तिकडे बोला साहेब। तसं नाही साहेब, आता आमची वय झालेली आहे, काय आता आम्हाला काम होईना, उग तेवढं हे करून लेकर आहेत आमचे, पोराला काही नोकरी नाही, आता किती जीव घेऊन वडणार आहोत, तुम्ही आम्हाला मदत पूर्ण करावं लागतंय बघा साहेब। तसं नाही का आता आम्हाला बी होईना गेले की बराशी काढलो, हिरी काढलो, खांद्यावर जो घेतलो, कुठवर करावं आता आम्ही, काहीच होईना गेले आमच्यानं। वायर चाललंय पोरग काय करणार हे का, पोरग पुण्याला आहे, पुण्याला आहे का उग काम करतय। हा द्या ते पाठ लेकराचं काय, लेकराचं बघा की कर्ज माफ करा तेवढं, ते कर्ज माफ करा बरी। आमचे 2 लेकर आहेत, तेवढं आम्हाला शिकावं वाटलं लेकर, आणि आमचं बी बघा जरा। तर बघा शेतकरी मित्रांनो, आताच आपण एक बातमी बघितलेली आहे, लातूर जिल्ह्यातली ही बातमी आहे, त्याबद्दल आता आपण सविस्तर माहिती या ठिकाणी बघणार आहे। बघा, बळीराजाचं राज्य कधी येणार, 75 वर्षाच्या शेतकऱ्याने 8 वर्षापासून बैलाच्या जागी स्वतःला झुंपलेला आहे। 8 वर्षापूर्वी मुलीच्या लग्नाला बैल विकले, मात्र त्यानंतर ते बैल कधीच घेऊ शकले नाही। तर दुसरीकडे 2 लाख रुपयांचा कर्जाचा बोजा देखील या शेतकऱ्यांवर आहे। तर बघा, इथे चित्रामध्ये जे तुम्हाला शेतकरी दिसत आहेत, जो व्हिडिओ आता आपण बघितला, तेच हे 2 शेतकरी आहेत, एक परिवार आहे। तर बघा, अहमदपूर येथील अंबादास पवार या वृद्ध शेतकऱ्याची परिस्थिती संबंध देशाने पाहिली, मात्र याच वृद्ध शेतकऱ्यासारखा लातूरच्या दुसऱ्या एका वृद्ध शेतकऱ्याची दयनीय अवस्था समोर आली आहे। औसा तालुक्यातील शिवनी बुद्रुक गावचे 75 वर्षाचे वैजनाथ सूर्यवंशी मागच्या 8 वर्षापासून बैल नसल्याने स्वतःच शेतीतील मशागतीचे काम करत आहेत। हे दोन्ही वृद्ध दाम्पत्य शेतात सध्या कोळपणीचं काम करत आहेत। 8 वर्षापूर्वी मुलीच्या लग्नाला बैल विकले, मात्र त्यानंतर ते बैल कधीच घेऊ शकले नाहीत। तर दुसरीकडे 2 लाख रुपयाचा कर्जाचा बोजा देखील या शेतकऱ्यांवर आहे। घरची परिस्थिती हालाखीची आणि यात शेती करायची कशी या प्रश्नाचे घेरावलेल्या 75 वर्षाच्या वैजनाथ सूर्यवंशी यांनी बैलाच्या जागी स्वतःला झुंपलं, कोळपणीचा जू हातात घेतलाय आणि डोक्यावरती कर्ज झालेला आहे। सरकारने कर्ज माफ करावे अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, हा सततचा दुष्काळ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय। त्यामुळे सतत मराठवाड्यातील शेतकरी हे कर्जाच्या विळख्यात अडकलेले असतात। कधी सावकारी कर्ज तर कधी बँकांचे कर्ज घेऊनच शेती करावी लागते। जे उत्पन्न होतं त्या उत्पन्नातून खर्चही भागत नाही, अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे। त्यामुळेच जरी शेती मशागतीसाठी पर्यायी व्यवस्था आणि यंत्रसामग्री अनेक शेतकरी वापरत असले तरी अल्पभूधारक शेतकऱ्यांनी कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना भाड्याने ट्रॅक्टर आणि इतर यंत्रसामग्री वापरणं परवडणार नाही। त्याचबरोबर बैल कामासाठीही दिवसाला मोठा खर्च अल्पभूधारक शेतकऱ्याला परवडणारा नाही। परिणामी स्वतःच ओताला जुंपून घेत आतर मशागत करण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवत आहे।
बैलाच्या किमतीही वाढल्या, चाऱ्यांचा प्रश्न आणि जनावरांच्या सांभाळण्याची कसरत या सर्व गोष्टींमुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांना बैलजोडी परवडत नाही अशी परिस्थिती आहे. शेतीमध्ये निघणारं उत्पन्न हे घर सांभाळणे इतकंही नाही. त्यामुळे बैलजोडी आणि पाळीव प्राणी शेतकऱ्यांना शक्य नाही. परिणामी अंतर्मशागत करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडे बैलजोड्या नाहीत. त्यामुळे स्वतःच बैलाची जागी ओताला जुंपून घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. आंतरमशागतीसाठी शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने पावलं उचलले पाहिजेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यावरती कर्जाचा डोंगर आहे. कर्ज माफ करू असं सरकारकडून सांगण्यात येतं, मात्र कर्जमाफी होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवरती कर्जाचा बोजा हा वाढत आहे आणि म्हणून शेतकरी पैसे वाचवण्यासाठी स्वतःचं अवताला जंपून घेत असल्याचे चित्र लातूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतंय. तर पवार दाम्पत्यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर याचे पडसाद विधानभवनापर्यंत पाहायला मिळाले. त्यानंतर पवार दाम्पत्याला मदत ही मिळाली. मात्र असे अनेक पवार दाम्पत्य लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात आहेत. यांचाही विचार सरकारने करायला हवा आणि सर्वांपर्यंत अंतर्मशागतीसाठी काही सार्वत्रिक उपाययोजना करता येतील का, याकडे सरकारने ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. तर बघा, या पद्धतीची ही न्यूज आहे. लातूर जिल्ह्यामधील पवार दाम्पत्यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांना जी मदत पाहिजे होती ती सरकारने केली, परंतु असेच इतरही परिवार आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे किंवा लातूर जिल्ह्यामध्ये इतरही परिवार या परिवारासारखे आहे. तर त्यांनासुद्धा सरकारकडून मदत व्हायला हवी अशी अपेक्षा आहे. तर या पद्धतीचं आपली ही नवीन माहिती आपण या चॅनलवर टाकत असतो, विदर्भ YT. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांनासुद्धा शेअर करा.